महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी आता फक्त 40 दिवस उरलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की आम्ही जर आजपासून सुरुवात केली तर या 40 दिवसामध्ये प्रिपरेशन करून 80+ मार्क्स पेपर 1 मध्ये मिळवू शकतो का? तर उत्तर आहे हो, मिळवू शकता. बट यामध्ये एक कंडिशन आहे. तुम्हाला योग्य गोष्टी योग्य क्रमाने आणि योग्य पद्धतीने करावे लागतील. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 40 दिवसाचा टोटल कंप्लीट प्रॅक्टिकल रोड मॅप, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं, काय नाही करायचं, नोट्स किती वाचायचं, PYQs किती सॉल्व्ह करायचं, मॉक टेस्ट कधी सुरू करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 80+ मार्क्स तुम्हाला मिळवायचे असतील तर रोज आपल्याला किती अभ्यास करावा लागेल. तर या सर्व गोष्टींचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि या 40 दिवसामध्ये तुम्हाला रोज अभ्यास करताना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी 17 तारखेपासून आपण आपली 40 दिवसाची पेपर 1 ची लाईव्ह बॅच सुरू केलेली आहे. यामध्ये तुम्हाला डेली एक्सपर्ट्स जे आहेत गाईड करणार आहेत लाईव्ह सेशन्सच्या द्वारे. त्यासोबतच तुम्हाला या बॅचमध्ये PYQs विथ सोल्युशन मिळणार आहेत, नोट्स मिळणार आहेत, प्रॅक्टिससाठी मॉक टेस्ट मिळणार आहे, 5000+ MCQचं सिरीज मिळणार आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगली होईल, प्रिपरेशन चांगलं होईल आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये चांगले मार्क्स घेऊन तुम्ही तुमचं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जे आहे ते क्वालिफाय करा. आजच या प्रिपरेशनला सुरुवात करा. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप डाउनलोड करा. ॲपच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करून प्रिपरेशन करू शकता. उशीर अजिबात करू नका. लवकरात लवकर प्रिपरेशनला सुरुवात करा. तर चला सुरू करूया आपण आता आपल्या रोडमॅपला. बघा, पहिली गोष्ट तर लक्षात घ्या की आपल्याकडे उरलेले आहेत 40 दिवस. मग हेच 40 दिवस कमीही नाही आहेत आणि जास्तही नाही आहेत. जर तुम्ही आजपासूनच रोज 2 ते 3 तास व्हिडिओ पाहत बसाल, नोट्स वाचत बसलात, PYQs करतो असं म्हणत राहिलात, तर 80+ मार्क्स मिळवणं थोडंसं कठीण होऊ जाऊ शकतं. कारण 40 दिवस कधी ते 30 वरती पोहोचतील, कधी 5 दिवसावर पोहोचतील आणि कधी आपली एक्झामिनेशन येईल आपल्याला कळणार नाही. बरोबर आहे. तर 80+ मार्क्स मिळवणं थोडंसं कठीण होऊन जाईल. पण जर तुमच्याकडे आधीच बेसिक प्रिपरेशन असेल, है ना, तुम्ही पुढचे 40 दिवस रिव्हिजन प्लस PYQs प्लस मॉक टेस्ट आणि मिस्टेक ॲनालिसिसवर फोकस कराल, तर तुम्हाला हे 80+चा जो रोडमॅप आहे, जर्नी आहे, हा रिअलिस्टिक वाटू लागेल. बरोबर आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 80+ म्हणजे प्रत्येक युनिट परफेक्ट करायची गरज आहे का? कारण 80 मार्क्स म्हणजे किती? तुम्हाला 40 प्रश्नच बरोबर करायचे आहेत. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमचे स्ट्रॉंग एरियाज तुम्ही मजबूत करायचे आहे आणि वीक एरियाजमधून अननेसेसरी मिस्टेक्स टाळायचे आहेत. तेव्हाच तुम्हाला हे रिअलिस्टिक रोडमॅप जो आहे तो प्रॅक्टिकली करता येऊ शकतो. ठीक आहे ना? ऑलराईट. तर आपला 40 दिवसाचा हा रोडमॅप असणार आहे. याला 4 फेजेसमध्ये मी डिवाइड केलेला आहे. त्याच्यामधला पहिला जो फेज असणार आहे तुमचा डे 1 टू डे 10. पहिल्या दिवसापासून ते 10व्या दिवसापर्यंत तुम्हाला काय करायचं आहे? तर फेज 1चं नाव आहे तुमच्या कन्सेप्ट प्लस सिलेबस कव्हरेज. या 1 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं? तुमचा संपूर्ण सिलेबस एकदा व्यवस्थितपणे कव्हर करायचा आहे. 10 दिवसामध्ये तुम्हाला सिलेबस व्यवस्थितपणे कव्हर करावा लागेल. प्रत्येक टॉपिक जो आहे, है ना, प्रत्येक टॉपिकचं कन्सेप्ट समजून घ्यायचंय, त्याचे शॉर्ट नोट्स काढायचे आणि MCQ सॉल्व्ह करायचे. आलं का लक्षात? बघा, हे कसं आहे, एकतर कन्सेप्च्युअल असणार आहे, है ना, पूर्ण सिलेबस कन्सेप्च्युअल आहे, थोडासा प्रॅक्टिकल आहे, थोडासा फॅक्च्युअल आहे, है ना. आता कन्सेप्च्युअल जो असतो याच्यामध्ये काय होतं की आपण फक्त वाचतो आणि सोडून देतो असं नाही. आपल्याला त्यामधले सर्व इम्पॉर्टंट टॉपिक्स पण कव्हर करायचे आहेत. रिसर्च ॲप्टिट्यूड आहे. रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये फक्त रिसर्च ॲप्टिट्यूड काय आहे, रिसर्च काय आहे एवढंच वाचून चालेल का? नाही. मेथड्स काय असतात, हायपोथेसिस काय, व्हेरिएबल सॅम्पलिंग काय असतं, है ना, रिसर्च डिझाईन काय असते, हे कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यावे लागते. मग याच कन्सेप्टवरती शॉर्ट नोट्स काढायचे आणि त्याच कन्सेप्टवरती MCQ सॉल्व्ह करायचे. आलं लक्षात? याच्याने तुमचा कन्सेप्टही क्लिअर होतो आणि स्ट्रॉंगही होतो, कारण आपण त्याच्यावरती प्रॅक्टिस सुद्धा केलेली आहे. बरोबर आहे की नाही? मग कन्सेप्ट समजून लगेच त्या टॉपिकवरचे MCQ सॉल्व्ह करायचं, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होते आणि तुमचा कन्सेप्ट स्ट्रॉंग होऊन जातो. एक्झामिनेशनमध्ये कन्सेप्ट रिपीट होत असतात, त्यामुळे त्याच्याला त्या कन्सेप्टला अप्लाय कसं करायचं हे आपल्याला कळून जातं जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो. समजलं? सो कन्सेप्ट अप्लाय करून आन्सर काढावा लागतो. हे तुमचं या स्टेपने अगदी मजबूत होईल. ठीक आहे. सो फेज 1 जो आहे डे 1 टू डे 10 तुम्हाला कन्सेप्ट कव्हर करायचा आहे. ठीक आहे ना. दुसरा फेज असणार आहे तुमचा PYQ फेज. बघा, PYQs काय होतं, PYQचा अभ्यास करणं म्हणजे काय असतं? ठीक आहे. PYQचा अभ्यास करणं म्हणजे तो क्वेश्चन फिरवून परत विचारेल असं नसतो. PYQचा अभ्यास करणं म्हणजे कन्सेप्ट कोणता आहे, कोणत्या कन्सेप्टवरती जो क्वेश्चन आहे तो रिपीट होत गेलेला आहे, तो आपल्याला कळतो. म्हणजे कन्सेप्ट रिपीट होत असतात. आपला सिलेबस हा सेम असणार आहे, तो चेंज होणार आहे का नाही, है ना. PYQs केलं तर आपल्याला कळतं की बाबा तो एक्झामिनर जो आहे, सॉरी पेपर सेटर जो आहे,
तो कसा विचार करतो, त्याला कुठले कन्सेप्ट आवडतात बाबा, आणि तो का रिपीट करतोय नेहमी नेहमी, ते कन्सेप्ट आपल्याला कळतात की कुठली रिपीट होत चाललेले आहेत. मग त्या कन्सेप्ट वरती आपल्याला काय करायचं, थोडासा जोर द्यायचा आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती एमसीक्यू प्रॅक्टिस करायचे. आलं लक्षात? वेगवेगळ्या पद्धतीने एमसीक्यूज इन द सेन्स वेगवेगळ्या टाईपचे एमसीक्यूज आपण प्रॅक्टिस करायचे. स्टेटमेंट बेस्ड असेल, है ना, जोड्या लावायचा असेल, सिंगल लाईनवाला असेल, असे एमसीक्यूज आपल्याला प्रॅक्टिस करायचे. मग तो कन्सेप्ट रिपीट होत आहे का हे आपल्याला पीवायक्यूज मधून कळतं. ओके. त्यानंतर तुम्हाला मिस्टेक बुक तयार करायची. मिस्टेक बुक तयार करा की आपल्या चुका कुठे होत आहेत. आपण दररोज जर 50 ते 75 प्रश्न सोडवले, त्यामध्ये आपले 30 बरोबर आले, बाकीचे 20 कुठे चुकले, का चुकले, हे आपल्याला लिहायचे मिस्टेक बुकमध्ये. रॉंग क्वेश्चन्स कुठले आहेत, त्याच्यामध्ये काय कन्फ्यूज झालं, का आपलं उत्तर चुकलं, हे आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आपला जो पुढचा फेज असेल तो असेल आपला डे 26 to 35. ठीक आहे. मॉक टेस्ट फेज असणार आहे. आता इथे तुम्हाला काय करायचं, इथे तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे ना. इथे तुमचा फोकस आता थोडासा बदलणार आहे. आता प्रश्न असा नाहीये की मला किती माहिती आहे, आता प्रश्न असा आहे की एक्झाम मध्ये मी किती स्कोर करू शकतो, हा प्रश्न आहे. आता दररोज किंवा एक दिवसाआड एक फुल मॉक टेस्ट द्यायची. ठीक आहे. दररोज द्या किंवा एक दिवसाआड द्या, एक फुल मॉक टेस्ट द्या. ओके. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, मॉक टेस्ट देणं म्हणजे प्रिपरेशन नाही. मॉक टेस्ट देणं म्हणजे काय, तुमच्या चुका सुधारणं आहे. ठीक आहे. मॉक टेस्ट नंतरची खरी प्रिपरेशन सुरू होत असते. ओके. मॉक टेस्ट नंतरची खरी प्रिपरेशन सुरू होत असते. समजा मॉक टेस्ट मध्ये तुमचे 36 प्रश्न बरोबर आले, तर लगेच दुसरा मॉक टेस्ट द्यायचा का? नाही. पहिलं ते अनालाइज करायचं की कोणत्या युनिट मधले मिस्टेक जास्त झाले आपले, म्हणजे प्रश्न जे चुकलेले आहेत ते कुठले चुकले, कुठल्या कन्सेप्टचे चुकले, हे अगोदर आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. ते सॉल्व्ह करायचं आहे, त्याचं व्यवस्थितपणे विल्हेवाट लावायची आणि मग पुढे वळायचं आपल्याला, है ना. कारण तुमचा स्कोर वाढवण्याचा सर्वात फास्ट मार्ग कोणता आहे, तर नवीन 100 कन्सेप्ट शिकणे नाहीये, तर तुम्ही ते करत असलेल्या चुका कमी करणं आहे. तुमच्या जे मिस्टेक सारखं सारखं होत आहे त्याला कमी करणं म्हणजे तुमचा स्कोर वाढवणं, असा त्याचा अर्थ होतो. समजलं? सो मॉक टेस्ट फेज असणारा तुमचा तिसरा फेज. यामध्ये मॉक टेस्ट मधून तुमच्या चुका कुठल्या होतात हे आपल्याला सुधारवायच्या आहेत. ठीक आहे. आणि शेवटचा चौथा फेज असणार आहे तुमचा डे 36 to 40. ठीक आहे. किती दिवसाचा? 5 दिवसाचा. या 5 दिवसामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे रिवाइज करायचं. रिव्हिजन खूप महत्वाचं आहे. आता या काळामध्ये तुम्हाला काय नाही करायचं आहे, नवीन बुक नाही घ्यायची कुठली. ठीक आहे. नवीन टीचर्सकडे कुठल्या बघायचं नाहीये, कुठलेही रॅन्डम युट्यूब मॅरेथॉन बघायचे नाहीयेत. फक्त आपले शॉर्ट नोट जे बनवलेत त्याच्याकडेच लक्ष द्यायचंय. आपले मिस्टेक नोटबुक मध्ये आपण काय काय लिहिले ते बघायचंय. ठीक आहे. पीवायक्यूज, इम्पॉर्टंट कन्सेप्ट, है ना, मॉक टेस्ट अनालिसिस आणि तुमचं रिव्हिजन, कन्सेप्ट रिव्हिजन, है ना. या 5 दिवसामध्ये तुमचा ब्रेन ओव्हरलोड नाही करू द्यायचा आहे. समजलं? तुमच्या मेंदूवरती जास्त जोर नाही द्यायचा आता. तुमचा मेंदू जितका फ्री असेल, जितका शांत असेल, जितका हॅपी असेल, तितका तुम्हाला तो फायदा देईल एक्झामिनेशन मध्ये. ठीक आहे. आणि एक्झामिनेशन मध्ये कॉन्फिडंट राहाल. समजलं? हे उरलेल्या शेवटच्या 5 दिवसामध्ये तुम्हाला करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही जर पेपर 1 ला एकदम सिरियसली घेणार असाल आणि तुम्ही आता 40 दिवसामध्ये फुल्ली अभ्यास करणार असाल, तर कमीत कमी 3 ते 4 तास तर तुम्हाला द्यावेच लागतील. ठीक आहे. त्यामध्येही 4 सेशन मध्ये तुम्ही डिवाइड करू शकता. पहिला सेशन असेल तुमचा 90 मिनिटाचा. ठीक आहे. त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, कन्सेप्ट रिव्हिजन करू शकता प्लस नोट्स करू शकता. दुसरा असेल तुमचा 60 मिनिटाचा, त्यामध्ये पीवायक्यूज, एमसीक्यूज तुम्ही करू शकता. तिसरा 60 मिनिटाचा असेल, त्यामध्ये रिव्हिजन आणि मिस्टेक अनालिसिस करू शकता. आणि शेवटी रात्री तुम्ही 20-30 मिनिट देऊ शकता थोडंसं क्विक रिव्हिजनला, की आज आपण नेमकं काय काय केलं, है ना, काय काय केलं आपण, आणि त्याच्यासोबतच उद्याची तयारी काय असणार आहे, उद्या आपण काय करणार आहे हे सुद्धा टार्गेट लिहून ठेवायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने 3-4 तास फोकस स्टडी जर तुम्ही केला, तर एकदम फोकस स्टडी पाहिजे. असं नाही की आपण कंप्लीट करायचं म्हणून करायचं आहे. 90 मिनिट कसंही मला कंप्लीट करायचंय, 60 मिनिट मला कसंही कंप्लीट करायचंय, झाले बाबा 60 मिनिट, असं नाही करायचंय. त्या 90 मिनिटामध्ये कुठलाही डिस्टर्बन्स नाही आला पाहिजे. स्वतःला लॉक करून घ्या. 90 मिनिटं त्या अभ्यासामध्येच फोकस केले पाहिजे, तेव्हाच हे पॉसिबल होणार आहे. बरोबर आहे की नाही. आता रोज 3 ते 4 तास, 3 तास पकडलं समजा आणि 40 दिवस पकडले, तर टोटल 120 तास होतात. ठीक आहे. 120 तास तुम्ही जर आता दिलेत, है ना, फक्त 120 तास तुम्हाला लाईफचे द्यायचे आहेत, मग तुम्ही सक्सेसफुल होणार. आयुष्यातले 120 तास फक्त तुम्हाला द्यायचे आहेत. 120 तास जर तुम्ही कसकसून स्टडी केली, है ना, तर तुमची लाईफ अगदी पुढे आणखीन मस्तपैकी सुरळीतपणे सुधारणार आहे. आलं लक्षात? फक्त 120 तास तुम्हाला द्यायचे आहेत.
बट या सगळ्या 40 दिवसाच्या रोडमॅपमध्ये आपल्या काही चुका पण होऊ शकतात. या चुका जर तुम्ही सुधारल्या, या चुका जर तुम्ही नाही केलात तर तुमचा मोठा फायदा होईल. बट चुका जर केलात तर या पूर्ण रोडमॅपवरती पाणी फिरेल. ठीक आहे. आता कुठल्या आहेत या 5 चुका? पहिली आहे रोज नवीन सोर्स बदलणं. है ना? रोज काहीतरी नवीन सोर्स जर तुम्ही आणलात, त्याचा अभ्यास केलात, तर तुमचं कन्फ्युजन इतकं वाढेल की तुम्हालाही कळणार नाही. आणि 40 दिवसापासून ते डायरेक्टली उरलेले 2च दिवस राहिलेत हे कधीपर्यंत येईल तुम्हाला कळणार आहे. 40व्या दिवसापासून 2च दिवस राहिलेत इथपर्यंत पोहोचायला वेळ नाही लागणार. आणि तुमच्या डोक्यामध्ये काय राहील? काहीच नाही. सगळं कन्फ्युजन. कुठलंच कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. कसलीच प्रॅक्टिस नाही. सो नवीन सोर्स रोज आणायचा नाहीये. एकच सोर्स पकडा, त्यावरतीच शेवटी 40 दिवसापर्यंत स्टिक राहा. ठीक आहे. दुसरी मिस्टेक, फक्त नोट्स वाचणं. क्वेश्चन शिवाय एक्झाम रेडीनेस येत नाही. फक्त नोट वाचणं याच्याने तुमची स्टडी होईल असं पॉसिबलच नाही आहे. आलं का लक्षात? सो तुम्हाला व्यवस्थितपणे स्टडी करावी लागेल. ठीक आहे. फक्त नोट्स वाचायचं नाही आहे. नोट्स तुम्हाला नॉलेज देतात, बट क्वेश्चन सॉल्व त्याच्यावरती करायचे. ते नोट्स वाचले त्या कन्सेप्टवरती क्वेश्चन सॉल्व करायचे, तेव्हाच तुमचं एक्झाम रेडीनेस होईल. म्हणजे एक्झामसाठी तुम्ही रेडी व्हाल. ठीक आहे. तिसरी, PYQ शेवटच्या आठवड्यासाठी ठेवणे. PYQs हे कधीच शेवटी ठेवायचे नाहीत. PYQs आतापासूनच सुरू करायचं आपल्याला. त्यातून आपल्याला कन्सेप्ट रिपीट कुठले होतात ते कळणार आणि त्या कन्सेप्टवरती आपण आपला जोर वाढवू शकतो. है ना? त्याचा फायदा आपल्याला एक्झामिनेशनमध्ये होऊ शकतो. सो त्याला शेवटी ठेवू नका. त्यानंतर मॉक टेस्ट देऊन ॲनालिसिस न करणं. मॉक टेस्ट हे ॲनालिसिस करण्यासाठीच आहे. मॉक टेस्ट देते म्हणजे आपला स्कोर बघायचा नाही आहे किती आहे. आपल्याला कुठे कमी पडते ते बघायचं आहे. ठीक आहे. सो मॉक टेस्ट म्हणजे तुमचा फायनल स्कोर आणि एक्झामिनेशनमध्ये तोच चांगला स्कोर येईल असं नाही. मिस्टेक सुधारा. पहिल्या आठवड्यात परफेक्ट देण्याचा प्रयत्न करणे आणि दुसऱ्या आठवड्यात भूस. तसं नका करू. पूर्ण जितके तुमच्याकडे दिवस आहेत ते पूर्ण दिवस तुम्हाला तितक्याच जोराने अभ्यास करायचे. 40चे 40 दिवस तितक्याच फोर्सने, तितक्याच पॉवरने अभ्यास करायचा. तेव्हाच हे पॉसिबल आहे. ठीक आहे. अदरवाईज मग वेट करा, पुढच्या प्रिपरेशनला लागा. ठीक आहे. आत्ताच तुम्हाला 120 तास द्यायचे. 120 तासमध्येच तुम्हाला जोर लावून अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आयुष्यभर तुम्हाला हे करायचं नाहीये. एकदाच करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. 120 तास. आलं लक्षात? किती? 120 तास. ओके. सो हे मिस्टेक्स तुम्ही करू नका. या मिस्टेक्स तुम्ही टाळलात तर नक्की तुम्ही सक्सेसफुल होणार आणि नंतर मला तुम्ही सांगाल की सर क्वालिफाय झालो. ठीक आहे. या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये त्याचं सोल्युशन देईन. आणि तुम्हाला वाटत असेल की बाबा आमच्याकडे कोणीतरी वॉच ठेवणारा असायला पाहिजे, आम्हाला गाईड करणारा असायला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याकडे पेपर 1चा कंप्लीट कोर्स आहे, लाईव्ह कोर्स आहे, जो की 17 तारखेपासून आपला चालू झालेला आहे. तुम्ही सुद्धा या बॅचचा लाभ घेऊ शकता. या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्समध्ये पेपर 1चा संपूर्ण सिलेबसही कव्हर केला जाईल. PYQs विथ सोल्युशन मिळणार आहे, नोट्स मिळणार आहेत, मॉक टेस्ट मिळणार आहेत, MCQ सिरीज मिळणार आहेत, है ना? तर अजिबात उशीर करू नका. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज आणि व्हॉट्सअप कॉल करा आणि आजच बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला लागा. किंवा ग्लोबल ऑनलाईनचा ॲप डाउनलोड करा. ॲप थ्रू सुद्धा करू शकता. ॲपमध्ये सुद्धा ती बॅच जॉईन करून तुम्ही प्रिपरेशन करू शकता. ॲप्लिकेशनच्या थ्रू कसं करायचं बघा. प्ले स्टोअर सगळ्याच्या मोबाईलमध्ये असतं. प्ले स्टोअरवरती जायचं, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं, हे ॲप्लिकेशन दिसेल तुम्हाला. डाउनलोड करायचं, ओपन करायचं. ओपन केल्यानंतर इथे खाली बघा, इथं स्टोअर सेक्शन आहे. त्या स्टोअर सेक्शनवर क्लिक केलं की एक सर्च बॉक्स ओपन होईल. त्यावरती क्लिक करायचं आणि सर्च करायचं, टाईप करायचं MHSET 2026 पेपर 1 हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्यावरती क्लिक करायचं. जॉईन नाव ऑप्शन दिसेल. जॉईन नाव करायचं, फीस पे करायची आणि प्रिपरेशनला सुरुवात करायचं.